मित्रांनो, मी प्रदीप तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आतापर्यंत जेवढे विद्यार्थी वाट बघत होते ना, तर ती वाट संपलेली आहे, कारण की आता तलाठीची परीक्षा जी आहे ना ती आलेली आहे। तर तलाठीच्या जवळपास जे जागा आहेत ना 1500च्या वर पण जे आहेत ना जागा हे महाराष्ट्र शासनाने काढलेल्या आहेत। तर आपण जे आहे ना ज्या विद्यार्थ्यांना भरपूर प्रकारे आतापर्यंत पाहण्यात आलेलं आहे की फॉर्म कसा भरावा किंवा अभ्यासक्रम काय असणार आहे, जे काही अडचणी येतात त्या सर्व जे आहे ना डिटेल डीपमध्ये आपण जे आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे चर्चा करणार आहोत। पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून जे आहे ना तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे। ठीक आहे, तर सर्वात पहिले जे आहे ना आपण चर्चा करणार आहोत की जे तलाठी 2026 ची परीक्षा काढण्यात आलेली आहे, तर त्याची नेमकी पद्धत काय असणार आहे। ठीक आहे, तर बघा, ही जी परीक्षा असणार ना विद्यार्थी मित्रांनो, तर ही परीक्षा पद्धत असणार आहे ऑफलाईन। म्हणजे 2023ला ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यात आलेली आणि दुर्दैवानं त्यांचं सिलेक्शन नाही झालं, त्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली होती आणि तेव्हा TCSनं परीक्षा घेतली होती। म्हणजे त्या परीक्षेमध्ये काय फरक होता आणि आता जे 2026ला परीक्षा होणार आहे याच्यामध्ये काय फरक असणार आहे, याचा अभ्यासक्रम काय आणि तुम्हाला किती मेहनत घ्यावी लागेल, ते पेपर्स ते एक्झाम सोपी होती की हे सोपी आहे किंवा हे कठीण होती की ती कठीण आहे, याच्या संदर्भात आपण टोटल जे आहे ना चर्चा करणार आहे। तर ही जी परीक्षा होणार आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तर ते ऑफलाईन होणार आहे। म्हणजे तुम्हाला एक OMR सीट भेटणार आहे आणि त्याच्यावरती जे 4 ऑप्शन देतील आणि त्याला असं रंगवायचं आहे, तुम्हाला गोल करून जे आहे ना रंगवायचं आहे, तशा प्रकारची ऑफलाईन परीक्षा होणार आहे, अजिबात ऑनलाईन होणार नाहीये। ठीक आहे, त्याच्यानंतर जे आहे ना, तर बघा 2023ला जे परीक्षा घेण्यात आली होती ना, तर ती एकच परीक्षा होती, ते ऑनलाईन होती। म्हणजे काय की 100 प्रश्न होते आणि 200 मार्कासाठी विचारण्यात आले होते, त्याच्यावरती नॉर्मलायझेशन करून लास्ट मेरिट लिस्ट लावली होती आणि तशा प्रकारे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं। तर आता जे MPSC जे आहे ना, हे जे तलाठीचे पेपर घेणार आहात, तर हे MPSCच्या कंबाईन किंवा ग्रुप C म्हणून जे आहे एक्झाम घेणार आहे। म्हणजे जो ग्रुप C चा जो सिलेबस आहे तुम्हाला, तो सिलेबस याला असणार आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये पूर्व परीक्षा होणार आहे आणि त्याचप्रमाणे काय मुख्य परीक्षा पण होणार आहे। आपण पुढे बघणार आहे म्हणजे पूर्व परीक्षा जी असेल त्याचा सिलेबस काय असणार आणि मुख्यचा काय असणार आहे। फक्त इथं लक्षात घ्या की ऑफलाईन परीक्षा होणार आहे, त्याप्रमाणे जे आहे ना तुमचं पूर्व आणि मुख्य परीक्षा होणार आहे। म्हणजे काय की सध्या जे आधी जसं होतं ऑनलाईन एकच पेपर व्हायचा, तसं नाही होणार आहे। त्यामुळे जे आहे ना इथं तुमचे जे 2 डाऊट्स होते ते क्लिअर झाले, पूर्व आणि मुख्य असणार आहे, एक परीक्षा नसणार आहे। आधी सरळ सेवे थ्रू ते भरल्या जायची, TCSनं 2023ला ही परीक्षा घेतली होती। त्याच्यानंतर बघा, हे जे आहे ना MPSC गट क चं जे आहे ना, त्याप्रमाणे तुम्हाला जे परीक्षा घेण्यात येणार आहे MPSCच्या थ्रू गट क चा जो सिलेबस आहे सेम तोच राहणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी गट क चा फॉर्म भरलेला आहे की ज्याची तारीख 31 जुलै आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करावं लागेल, आता सध्या ते जर गेले वेबसाईटवरती तर त्यांना ऑप्शन नाही दिसत आहे। 2-4 दिवसामध्ये जे आयोग आहे त्याच्यावरती एक ऑप्शन अवेलेबल करून देणार आहे तलाठीचा। तुम्ही सुरुवातीला जर बघितलं असेल फॉर्म भरताना 15 तारखेपर्यंत, तर तिथं जे आहे ना एक्झाम सेंटर निवडायचं जे आहे ना ऑप्शन नव्हतं, नंतर त्यांनी ते पण अवेलेबल करून दिलं। त्याचप्रमाणे ही प्रोसिजर असणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका की मी वेबसाईटवर गेल्यानंतर मला जे आहे ना अजिबात काही दिसत नाही, मग मी परत फॉर्म भरावा का, काही गरज नाही। ज्या विद्यार्थ्यांनी आधी भरलेला आहे त्याला परत फॉर्म भरण्याची गरज नाही आहे। तसं जर का आलं तर MPSC नोटिफिकेशन टाकणार आहे, किती तारीख आहे ते सर्व चर्चा करणार आहे। तर जे कंबाईन गट क चा जो आहे सिलेबस तोच तुम्हाला याला राहणार आहे फ्रीसाठी। त्याच्यानंतर काय होणार की बघा, एक्झाम पॅटर्न किंवा परीक्षेचा पॅटर्न काय असणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, जे पूर्व परीक्षा राहील ना ते राहणार आहे किती माहित आहे का, 100 मार्कांची। ठीक आहे, हे पण बघणार आहे आपण कुठल्या विषयाला किती वेटेज आहे। त्याच्यानंतर जे मुख्य परीक्षा राहील ना ते किती मार्काची राहणार आहे, ही राहणार आहे 400 मार्काची राहणार आहे। म्हणजे की जर तुम्हाला पूर्व परीक्षा तुम्ही देता, पूर्व परीक्षा जर का देता, आतापर्यंत गट क चा जो आहे रिझल्ट लागलेला आहे त्याप्रमाणे जर का बघितलं तर कमीत कमी तुम्हाला 60 मार्काच्या वर तर घ्यावेच लागतील, तर तुम्ही मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय होऊ शकता। जर याच्यामध्ये पेपर जर का थोडा टफ निघाला किंवा अटेम्प्ट कमी जर का झाले तर हे कमी होऊ शकतात, बट ॲव्हरेजमध्ये तुम्हाला मिनिमम 60 तरी सोडवावं लागतील किंवा त्यापेक्षा जास्त। ठीक आहे, एक सामान्यपणे अंदाज सांगतोय मी। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे एक्झाम जसं होईल ना आपण त्याप्रमाणे चर्चा करणार आहे। आणि तुमची जी मुख्य परीक्षा असणार आहे ना ही असणार आहे 400 मार्काची। 400 मार्क म्हणजे काय की
जे त्याच्यामध्ये 2 पेपर राहतील, एक राहील भाषेवरती म्हणजे इंग्रजी आणि मराठी, असे 200 मार्काचे प्रश्न राहतील, 200 मार्क राहतील, आणि जे मुख्य परीक्षा जो पेपर 2 राहणार आहे ना त्याला 200 मार्क, अशा प्रकार 400 मार्काचं जे आहे ना मुख्य परीक्षा ही असणार आहे, ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या तारखा कुठल्या कुठल्यात माहीत आहे का? तुम्ही जर आज फॉर्म भरता तर हे फॉर्म भरल्यानंतर जे आहे ना तुम्हाला तुमची जे प्री परीक्षा असणार आहे किंवा पूर्व परीक्षा असणार आहे ते केव्हा असणार आहे? ही 25 ऑक्टोबरला असणार आहे. 25 ऑक्टोबर 2026 मे बी सुरुवात होऊ शकते 23 ऑक्टोबरपासून, किंवा 23 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरच्या दरम्यान हे असणार आहे. आपण कन्सिडर करा की 25 ऑक्टोबर 2026ला ही पूर्व परीक्षा आपली होणार आहे, ठीक आहे. मग जे विद्यार्थी पूर्व परीक्षेमध्ये पास होतील, जे विद्यार्थी पूर्व परीक्षेत पास होतील, तर या विद्यार्थ्यांची जे मुख्य परीक्षा असणार आहे ना कंबाईन ग्रुप सी ची परीक्षा, तर ती असणार आहे 27 डिसेंबर 2026ला. केव्हा असणार आहे? म्हणजे 27 डिसेंबर 2026ला. बघा ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, जवळपास फक्त 2 महिन्याचा कालावधी राहणार आहे तुमच्या पूर्व परीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये. आणि आज जर तुम्ही फॉर्म भरता किंवा आजपासून जर आपण कन्सिडर केलं, ठीक आहे, तर तुमच्याकडे जे आहे ना टोटल महिने कुठले राहतात? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर, म्हणजे जवळपास आपण असं कन्सिडर करा फक्त तुमच्याकडे 2.5 महिने जातं. या 2.5 महिन्यामध्ये सुद्धा जे आहे ना तुम्ही अभ्यास करून जे आहे ना पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा जे आहे ना हे क्रॅक करू शकता. आपण त्याच्यावर चर्चा ही करणारच आहोत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा येतो विद्यार्थी मित्रांनो, बघा जे तुम्ही कंबाईन क चा फॉर्म भरला होता किंवा ग्रुप सी चा फॉर्म भरला होता ना, तर त्याची तारीख जी होती ना आधी 17 जे आहे ना जुलै होती, ते वाढून आता करण्यात किती आलेले आहे? 31 जुलैपर्यंत, बरोबर आहे. मग सुरुवातीला विद्यार्थ्यांनी काय केलं माहिती आहे काय? की त्याचा फॉर्म भरला. पहिले तर ते ऑनलाईन होणार होती, मग ते आंदोलन वगैरे झालं ते ऑफलाईन झाली. मग ऑफलाईन झाली तर त्याच्यावर एक्झाम निवडीचं सेंटर पण आलं, आधी जे की देण्यात येत नव्हतं, ठीक आहे. मग आता काय झालं की ज्या विद्यार्थ्यांनी आधी फॉर्म भरलेला आहे तर ते जर का वेबसाईटवरती, मी आताच चेक केलं थोडा वेळापूर्वी की वेबसाईटवर जर का गेलो तर तलाठीचं असं काहीच अपडेट नाही येतं, तर त्या विद्यार्थ्यांनी 2-4 दिवस थांबा, तुम्हाला MPSC तोच ऑप्शन अवेलेबल करून देणार आहे तलाठीचा पण, त्याच्यावर पण तुम्ही ते निवडू शकता. म्हणजे काय की तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म नाही भरलेला आहे, जे नवीन असतात त्यांना MPSCच्या वेबसाईटवर जाऊन जे आहे ना ते रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल आणि त्याप्रमाणे जे आहे ना ते त्यासाठी अपेअर होऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांनी आधी फॉर्म भरलेला आहे त्यांना एक्स्ट्राची फीस देण्याची काही एक गरज नाही आहे, ठीक आहे. त्यामुळे याचं अजिबात टेन्शन नका घेऊ, 2 दिवस थांबा, तुम्हाला ऑप्शन अवेलेबल होणार आहे. आणि हे तुम्हाला सर्व प्रोसिजर केव्हा करणार आहे? 5 ऑगस्टच्या आधी, ठीक आहे. म्हणजे 5 ऑगस्टपर्यंत तुम्ही जे आहे ना ते करू शकता. नवीन विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करावं लागेल. वेबसाईटवर ऑप्शन येत नसेल नका ताण घेऊ, 2 दिवस थांबा, तुम्हाला ते ऑप्शन अवेलेबल होणार. जुन्या विद्यार्थ्यांना जे आहे ना फक्त तिथं जाऊन जे आहे ना तुमचं ऑप्शन सिलेक्ट करणं आहे तलाठीच्या बद्दल, त्यावरती येऊन जाणार आहे, ठीक आहे. MPSC तसं काही घोड करत नाही, ठीक आहे. त्यामुळे जे आहे ना 5 ऑगस्ट जे आहे ना शेवटची तारीख असणार आहे, ठीक आहे, एक्झामसाठी अप्लाय करायला. मग या परीक्षेसाठी म्हणजे तलाठीच्या परीक्षेसाठी बघा 2023 पासून असे विद्यार्थी आहेत की तेव्हा त्यांचं दुर्दैवानं सिलेक्शन नाही झालं, मग ते आता वाट बघत होते. आणि आता ही एक्झाम MPSC कडे गेलेली आहे, कारण की तेव्हा असं भरपूर लोक म्हणायचे की खूप मोठा भ्रष्टाचार झाला, आता MPSC कडे आले तर भ्रष्टाचार होणार नाही, अशा प्रकारे XYZ जे आहे ना भरपूर स्टोरीज आहेत. तर याच्यासाठी पात्रता म्हणजे कोण परीक्षेसाठी अप्लाय करू शकतो किंवा बसू शकतो? तर यासाठी जे आहे ना विद्यार्थी मित्रांनो कुठलाही पदवीधर असेल, म्हणजे तुमची युनिव्हर्सिटीचं थ्रू जर का कॉलेज अटॅच असेल तर तो विद्यार्थी याच्यासाठी जे आहे ना अप्लाय करू शकतो, म्हणजे फॉर्म भरू शकतो. फक्त पदवी असणं कंपल्सरी आहे. तेच जर का तुम्ही एखादा डिप्लोमा करत असाल, म्हणजे असं पॉलिटेक्निक झालेलं असेल किंवा DEDचा कुठला 12वी नंतर 2 वर्षाचा डिप्लोमा असेल किंवा 1 वर्षाचा, त्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता नाही येणार, त्यासाठी तुम्हाला पदवी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा की जो विद्यार्थी ग्रॅज्युएशनचा आहे, ग्रॅज्युएशन म्हणजे जे म्हणतात की लोक खेड्यापाड्यानं 15वी झाली काय 16वी 17वी 15वीच्या शेवटच्या वर्षाला असेल, म्हणजे ग्रॅज्युएशनचा BA झाला, BCom झाला, BSc झालं, अशा प्रकारे जर का असेल तर तो विद्यार्थी जे आहे ना अंतिम वर्षात असेल आणि त्यानं जे आहे ना फायनल इयरची एक्झाम दिलेली असेल आणि मुख्य परीक्षेपर्यंत रिझल्ट लागेल त्याचा विद्यार्थ्याचा, तसा विद्यार्थी जे आहे ना हा फॉर्म भरू शकतो, बरोबर आहे. तर असे विद्यार्थी जे आहे ना हे फॉर्म भरू शकतात. आय होप की इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. त्याच्यानंतर बघा टोटल जागा किती आहे. टोटल जे कंबाईन
क किंवा ग्रुप सीच्या जागातनं हे विद्यार्थी मित्रांनो ह्यात 5707 जागा, ठीक आहे। मग याच्यामध्ये तलाठीच्या जागा किती असतील तर तलाठीच्या आहेत 1539 जागा, म्हणजे 1539 जागा जे आहेत ना हे तलाठीसाठी असणार आहेत, ठीक आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला जर अभ्यास स्ट्रॉंग आहे, आपण जर अभ्यास करतो, आपण जर प्रामाणिक आहे ना, तर मग एक्झाम कोणालाही घेऊ द्या, विचार हा नका करू की आधी एकच परीक्षा होती आता 2-2 द्यावे लागतील, कॉम्पिटिशन वाढणार आहे। तुम्ही पेपर प्रामाणिकपणे द्या, तुमचं नक्की सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे। आणि तलाठी एक्झाम का महत्त्वाची आहे, भरपूर कारणं विद्यार्थ्यांना माहिती आहेत, मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्ये सांगेल तलाठीच का, ठीक आहे। तर ग्रुप सीची सर्वात जे आहे ना मोठी पोस्ट आहे, कारण की आधी जे आहे ना हे सरळ सेवे थ्रू एक्झाम जागा भरल्या जात होत्या, आता MPSCनं काय केलं, ग्रुप सीच्या परीक्षेमध्ये याला ॲड केलं, त्यामुळे हे जागे इथं वाढून भेटलेले आहेत, ठीक आहे। तर त्यामुळे जे आहे ना अजिबात काळजी नका करू, आपण जे आहे ना बघणार आहे की याच्यासाठी सिलेबस काय, कुठला अभ्यास करावा, कसा अभ्यास करावा त्याप्रमाणे, ठीक आहे। व्हिडिओ पूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो। तर आपण चर्चा करणार आहोत की सिलेबस कसा असणार आहे, ठीक आहे, अभ्यासक्रम कसा असणार आहे। तत्पूर्वी जे आहे ना शॉर्टमध्ये मी तुम्हाला 2023ला TCSचा जेव्हा पेपर झालता ना तो कसा होता ते सांगतो, म्हणजे तुम्हाला समजेल। बघा इथं राहायचं इंग्लिश, त्याच्यानंतर मराठी, त्याच्यानंतर मॅथ आणि रिझनिंग, म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता, आणि त्याच्यानंतर राहायचं तुमचं जनरल अवेअरनेस। बघा इंग्लिश राहायचं 25 प्रश्न, मराठी राहायचे 25 प्रश्न, मॅथ रिझनिंग राहायचे तुमचे 25 प्रश्न, आणि जनरल अवेअरनेस राहायचं 25, असे राहायचे 100 प्रश्न। याला प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असायचे, आणि अशा प्रकारे 200 मार्काचा जो आहे ना हा पेपर राहायचा, हा राहायचा 200 मार्काचा पेपर, ठीक आहे। म्हणजे हा जो होता ना, मी जे तुम्हाला सध्या पॅटर्न सांगितला हा TCSनं जेव्हा पेपर घेतला होता तसा, ठीक आहे। आणि याच्यात काय व्हायचं माहिती आहे का, एका दिवसामध्ये 4-4 शिफ्टमध्ये पेपर असायचा, त्यामुळे कोणाला सोपी असायचा, कोणाला कठीण टफ पेपर असायचा, मग तिथं नॉर्मलायझेशन असायचं। गमतीची गोष्ट म्हणजे असे की 200 मार्कांपैकी काही काही विद्यार्थ्यांना 220, 230, 210 पर्यंत पण मार्क यायचे। आता हे पॅटर्न नसणार आहे, जुनं पॅटर्न नसणार आहे, म्हणजे इंग्रजीचे 25 प्रश्न, मराठीचे 25, मॅथ रिझनिंग 25, मुलं हे आउट ऑफ सोडवायचे। आणि जे जनरल अवेअरनेस राहायचं याच्यामध्ये काय असायचं, तुमचं करंट अफेअर राहायचं, हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स, त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन, अशा प्रकारचे टोटल 25 याच्यामध्ये येऊन जायचे, एक एक 2-2 प्रश्न, ठीक आहे। त्यामुळे हे एक्झाम जे आहे ना सोपी राहायची, एकच एक्झाम राहायची, त्याच्यानुसार जो आहे ना 200 पैकी मुलांचा कट ऑफ लागायचा। पण आता काय होते, कंबाईन कचा जो पेपर असतो किंवा ग्रुप सीचा त्याला काय राहते, प्रीला माहिती आहे का, प्रीला बघा 100 मार्काची मुख्य परीक्षा राहते, पूर्व परीक्षा राहते। तर इतिहास 10 मार्काला, भूगोल 10 मार्काला, राज्यशास्त्र 15 मार्काला, विज्ञान 15 मार्काला, अर्थशास्त्र 15 मार्काला, गणित बुद्धिमत्ता 20 मार्काला, आणि चालू घडामोडी जे राहते ना ते 15 मार्काला। इथं राज्यशास्त्रामध्ये जे संविधान आहे याच्यावर पण समाविष्ट प्रश्न विचारल्या जातात, ठीक आहे। तर अशा प्रकारे हे 100 मार्काचा पेपर होतो पूर्व परीक्षा, ठीक आहे। मग जे विद्यार्थी जे आहे ना पास होऊन जातात, ठीक आहे, पास झाल्यानंतर काय होते, तुमची मुख्य परीक्षा किती मार्काची राहते माहित आहे का, ही राहते जवळपास 400 मार्काची। 400 मार्काची जी आहे ना तुमची मुख्य परीक्षा राहते। मग ही कशी राहणार आहे ते बघा, याच्यात काय होते माहित आहे का, तुमच्या प्रीला जे आहे ना एवढे टॉपिक असतात, जवळपास 7 टॉपिक राहतात, 6 ते 7 टॉपिक, आणि ते राहतात 100 मार्कासाठी। आता मुख्य परीक्षा जेव्हा होते ना तर याच्यामध्ये पेपर 2 होतात, पेपर 1 आणि पेपर 2। पहिला पेपर काय होतो, इंग्रजी आणि मराठी, इंग्रजीचे 50 प्रश्न आणि मराठीचे 50 प्रश्न, ते 50 प्रश्न 100 मार्कासाठी, इंग्रजीचे 50 प्रश्न, मराठीचे 100 मार्कासाठी। अशा प्रकारे पहिला पेपर होतो तुमचा 200 मार्काचा, बरोबर आहे। त्याच्यानंतर जे होते ना तुमचा जो पेपर 2 होतो ना, तर पेपर 2 म्हणजे काय असतो, हा जो तुमचा पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे ना हाच कशासाठी आहे माहिती आहे का, पेपर 2च्या सिलेबसला। म्हणजे की जर का तुम्ही पूर्व परीक्षेचा मन लावून अभ्यास केला ना तर तुम्हाला जे 2 महिने भेटतील ना त्या 2 महिन्यामध्ये तुम्ही इंग्रजी आणि मराठी या विषयाचा जो आहे ना अभ्यास पूर्णपणे करू शकता। एवढं की ताण घेण्याची गरज नाही आहे, फक्त फोकस हे करा, विचार हा नका करू की TCSनं मागच्या 2023 मध्ये जो पेपर घेतला होता एकच पेपर होता, साधे प्रश्न होते, सोपी राहतात, आता मी MPSCत गेलो तर काय करू, एवढं काही ताण नका घेऊ। ग्रुप सीची परीक्षा आहे, हा सिलेबस जो आहे एवढं जरी तुम्ही केलं ना तरी सुद्धा होऊन जाते। म्हणजे आतापासून 2.5 महिने जरी तुम्ही या विषयावर फोकस केला, ठीक आहे, आणि नंतर उरलेल्या 2 महिन्यात तुम्ही इंग्रजी आणि मराठी जरी केलं
आणि याच्यावर वेळ जरी भेटला तर एकदा रिव्हिजन मारा तरीसुद्धा जे आहे ना तुम्ही तलाठी होऊ शकता. तलाठी होणं खूप सोपी गोष्ट आहे. फक्त उद्देश एवढा होता की जे तुमचं कन्फ्युजन होतं ते दूर व्हावं म्हणून. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म रजिस्ट्रेशनच नाही केलं तर तुम्ही काय करा, गुगलवरती जाऊन किंवा गुगलवर जाऊन जे आहे ना MPSC लॉग इन हे ऑप्शन निवडा, पहिलंच ऑप्शन निवडा. नवीन असणाऱ्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करा आणि जे विद्यार्थी जुन्यात त्यांनी काय करा, MPSC लॉग इन करून तुमचा ID पासवर्ड टाका. तिथं जाऊन तुमचा माय अकाउंट चेक करा. तिथं जो तुम्ही फॉर्म ग्रुप C चा भरलेला त्याच्यावरती व्ह्यू ऑप्शनवरती जा. त्या ऑप्शनवरती गेल्यानंतर उजव्या साईडला जर का एखादं ऑप्शन भेटलं, ठीक आहे, ते एडिटवाला, तर तिथं जाऊन जे तुम्ही ॲड करू शकता. जर का नाही आलं त्याच्यामध्ये तर ताण घेऊ नका, 2 दिवस थांबा, बरोबर MPSC त्याच्यावरती जे ऑप्शन अवेलेबल करून देणार आहे. आणि मला असं वाटतं की जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी 2 दिवस थांबावं, कारण की तुम्ही जेव्हा वेबसाईटवर जासाल ना तर तुम्हाला तलाठीचा ऑप्शन दिसणार नाही आहे कुठं. त्यामुळे जे आहे ना तुम्ही आणखी कन्फ्यूज होता. 2 दिवस थांबा, 25 तारखेनंतर सर्वांनी जे आहे ना फॉर्म भरा, जेणेकरून काय होतंय जास्त तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की प्री पास झाल्यानंतर इंग्रजीचं फार मोठं ताण आहे तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. मी शॉर्ट व्हिडिओ त्याच्यावर अपलोड करतच असतो, जेणेकरून जे आहे ना तुम्हाला इंग्रजीबद्दल जे आहे ना जास्त प्रॉब्लेम्स होणार नाही. ठीक आहे. तर अशाच प्रकारे नवीन अपडेट घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांमध्ये पण शेअर करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल.